आता अन्य काही बातम्या। नाशिकमधल्या शिवडे गावच्या ग्रामस्थांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध केलाय। विविध कार्यक्रमांसाठी नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी रक्ताने पत्र लिहिलं। वेळ आली तर रक्त सांडू, मात्र इंचभर जमीनही देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला। दरम्यान कर्जमाफीसाठी सरकारने लावलेल्या निकषांचा विरोध करण्याकरता निफाड तालुक्यातील नैताळे गावात बंद पाळण्यात आला। एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री परतल्यावर नैताळेच्या ग्रामस्थांनी गोमूत्राने रस्ते धुवून त्यांच्या दौऱ्याचा निषेध केला। नाशिक जिल्ह्यातील शिवडे आणि नैताळे गावच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय म्हटलं बघूया। गेल्या काही दिवसांमध्ये हा संघर्ष जो आहे तो सातत्याने आपल्याला वाढताना बघायला मिळतोय आणि निषेध होतोय किंवा शेतकऱ्यांच्या घोषणाबाजी देखील आपल्याला बघायला मिळते। आणि या गावात अशा प्रकारे निषेध झालेला होता। नाशिक आणि शिवडे किंवा शिवडे आणि नैताळे या गावच्या शेतकऱ्यांनी या सगळ्या संदर्भातली आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। गेल्या काही दिवसात सातत्याने हा मुद्दा जो आहे तो आपल्याला तापतानाच बघायला मिळतोय आणि या संदर्भात शेतकऱ्यांचं काय म्हणणं आम्ही जाणून घेतलंय बघूया। शेतकरी काय विकासाच्या विरोधात नाही, समृद्धी महामार्गाच्या विरोधात नाही, परंतु त्यांनी जो सुपीक जमिनीतून महामार्ग नेण्याचा जो घाट घातलाय त्याला आमचा विरोध आहे आणि आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अगदी जीव गेला तरी हा महामार्ग सुपीक जमिनीतून होऊ देणार नाही। पोलिसांनी आमची पूर्ण झडती घेऊन ते निवेदन काढून घेतलं आमच्याकडून आणि मग ते साधं निवेदन ते द्यायचं द्या, नाही ते एकही निवेदन देऊ देणार नाही अशी भूमिका त्यांची होती। म्हणून आम्ही कुठेतरी थोडं थांबून ठीक आहे, आज नाही उद्या आम्ही हे रक्ताचं निवेदन आमच्या जर मागण्यांचा विचार नाही केला तर रक्ताचे निवेदनच काय, पण रक्त आमचं सुद्धा सांडून त्यांना भेट देण्याची तयारी आमची। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की या पुढच्या आठवड्यामध्ये तुमची मीटिंग लावून आणि त्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा सर्वे करून, परंतु तुमची सिंचनाची जमीन कुठल्याही परिस्थितीत वाचवल्याशिवाय राहणार नाही असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला। आमचं म्हणणं असं आहे साहेब, आम्ही ज्या वेळेस या सरकारला निवडून दिलं, आम्ही स्वतः या सरकारचे मतदार आहे, आम्ही या सरकारचे बूथ एजंट आहे या सरकारचे, आम्ही भाजपचेच लोक, आम्ही शेतकरी आहे, आम्ही पहिले शेतकरी आहे नंतर इतर पक्षांचे, आम्ही भाजपला मतदान केलेले माणसं आहे। हे आमचे सर्व मित्र, आम्ही या गावातून भाजपला मतदान बघा किती आहे। आणि ज्यावेळेस आमच्या शेतीमालाला कुठल्या शेतीमालाला बाजारभाव नाही साहेब, एकच उद्दिष्ट आहे की सरकारपर्यंत ही आमची भावना गेली आणि मागील आंदोलनात झालेले अत्याचार त्यानंतरचे आता आम्ही सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून असहकार करून त्यांनी निषेध नोंदवणार आणि गाव हे गोमूत्र शिंपडून आणि दूध शिंपडून गावामधून जे वेगवेगळे निकष लावले जाते, रोजर आकडेवारी जाहीर केली जाते, याचा निषेध म्हणून आम्ही गाव गोमूत्र शिंपून शिवाच्या आतमध्ये जेवढे हायवेनं जाणारे राजकीय नेते ते सगळं पवित्र करणार।